नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरात. आज मी घेऊन आले आहे माझ्या आजीच्या हाताची अस्सल खानदेशी पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट पातोडी रस्सा भाजी. ही भाजी म्हणजे साधं साहित्य, घरगुती मसाला आणि आजीच्या हाताची खास चव. एकदा खाल्ली की गरमागरम भाकरीसोबत पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चला तर मग पाहूया माझ्या आजीच्या हाताची ही खास खानदेशी पातोडी रस्सा भाजी. त्यासाठी मी 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो हे बारीक चिरून घेतले. त्यामध्ये थोडेसे खोबरं कापून घेतले, लसूण, अद्रक हे सर्व साहित्य घेतले आणि फोडणीसाठी थोडे खडे मसाले. त्यामध्ये तेजपान, दालचिनीचा तुकडा, थोडीशी काळी मिरे, 1 मोठी विलायची. अगदी एवढ्याच साहित्यामध्ये आपल्या भाजीलाही छान चव येणार आहे. आता कांदा, टोमॅटो, खोबरे, आलं, लसूण हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. वाटण अगदी छान बारीक झाले पाहिजे. आता त्या वाटणामध्ये थोडीशी हळद, 2 चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा मसाला, हे सर्व मसाले वाटणात घालून छान एकजीव करून घ्या. आता आपण पातोडी तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यात 1 मोठा चमचा बेसन घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, आवडीनुसार तिखट घालायचे, थोडी धने जिरे पावडर घालायची, थोडी बडीशेप घालायची आणि अगदी थोडासा ओवा घालायचा. माझ्याकडे हे मसाले बारीक पावडर करून ठेवलेले आहेत म्हणून मी ते इथे घालत आहे. आता त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची, अद्रक, लसूण, 1 मिरची याची वाटण घालायचे, थोडंसं मीठ आणि वरून थोडंसं तेल. आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे. पाणी एकदम जास्त घालायचे नाही. बेसनाचा घट्ट गोळा करून घ्यायचा. आजीच्या हाताची पातोडी म्हणजे काही वेगळीच गोष्ट असते हो. साधं बेसन, थोडे मसाले आणि चव मात्र एकदम भारी. तुमच्या आजीच्या हाताची अशी कोणती भाजी आहे जी आजही आठवली की तोंडाला पाणी सुटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. गोळा छान घट्ट मऊसर मळून घ्यायचा. आता हा गोळा पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा. पातोडी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जाडही नको आणि खूप पातळही नको. मग पातोडी छान मऊल होते. तुम्ही पातोडीला अशा उभ्या चिरा पाडतात का की तुमची पद्धत वेगळी आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता या लाटलेल्या पोळीला उभ्या चिरा पाडून घ्यायच्या. चिरा अगदी एकसारख्या पाडल्या तर पातोडी छान दिसतात. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सर्व बाजूंनी पसरून घ्यायची. आता ही पोळी गोल गोल फिरवत गुंडाळायची. अशा पद्धतीने त्याची पोळी तयार करून घ्यायची. ही आपली पातोडी तयार झाली. ही बघा आजीच्या हाताची जादुई पातोडी पुंगळी. कोथिंबीर आत बंद झाली ना की चव बाहेर पडणार नाही. घट्ट गुंडाळा, नीट चिरा पाडा, बारीक कोथिंबीर घाला आणि गोल गोल फिरवत पुंगळी तयार करा. भारी सुगंध आलाय ना? बस हेच तर आहे आजीच्या हाताचं प्रेमाचं गुपित मसाला. तुम्ही पातोडी करताना आतमध्ये कोथिंबीर घालता की मसाला घालता हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुंगळी तयार करताना हाताला म्हणजे बोटाला थोडंसं तेल लावा म्हणजे आपल्याला ते बोटाला चिटकणार नाही आणि आपली पुंगळी व्यवस्थित तयार होईल. बरेच जण काय करतं की ह्या पुंगळ्या म्हणजेच ह्या पातोड्या वाफवून घेतात. पण मी इथे ही पुंगळी पातोडी वाफवणार नाही आहे. ती डायरेक्ट आपण रश्श्यामध्ये सोडणार आहोत. त्यामुळे काय होईल, रश्श्याची जी चव आहे या पुंगळीत उतरते आणि पुंगळी आपली म्हणजे पातोडी खूप चवदार होते. अशाच पद्धतीने मी सर्व पुंगळ्या पातोड्या तयार करून घेतल्यात. आता आपण रस्सा भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी कढई गॅसवर ठेवायची. कढईमध्ये तेल घालायचे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे. आता त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे हे घालायचे. आता आपण तयार केलेले खडे मसाले घालायचे. तेजपान, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलायची हे सर्व मसाले त्यात घालायचे. मसाल्याचा छान सुगंध आला की लगेचच वाटण घालायचे. वाटण घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि कढईवर झाकण ठेवायचे आणि एक छान वाफ काढायची. ही आहे आपली भाजीची पहिली वाफ. पहिली वाफ दिल्यामुळे वाटणाला छान तेल सुटायला सुरुवात होतं. वाटणाला तेल सुटले की सुगंधही खूप छान येतो. आपण या वाटणाला छान वाफ देतोय. ही वाफ म्हणजेच आपल्या भाजीतल्या चवीचं खरं गुपित आहे. मंद आचेवर मसाला शिजू द्या म्हणजे कच्चेपणा जातो आणि खोबऱ्याचा सुगंध खुलतो. झाकण उघडायची घाई नको. हळूहळू रंग बदलतोय बघा. आता थोडीशी कोथिंबीर घालून परत आपण दुसरी वाफ घेऊया. माझी आजी म्हणायची, रस्सा चविष्ट व्हायचा असेल तर मसाल्याला वेळ द्या. बरोबर आहे ना? आता आपण दुसरी वाफ घेऊया. हा टप्पा जमला की अर्धी भाजी यशस्वी. तुम्हीही करत असाल तर मसाल्याच्या अशा 2 वाफा जरूर घ्या. अशा 2 वाफा दिल्यामुळे वाटण छान शिजते
आता झाकण काढून वाटण एकदा हलवून घ्यायचे. आता त्यामध्ये वाटणाचे पाणी घालायचे. रस्सा किती हवा आहे याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता रस्सा चांगला उकळी येईपर्यंत शिजू द्या. उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. थोडी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी हाताने चोळून घालायची तर तिला सुगंध अजून छान येतो. आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. रस्सा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि छान खळखळून उकळी येऊ द्यायची. तुमच्या गावाकडे पातोडी बनवण्याची पद्धत अशीच आहे की वेगळी? कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या पद्धतीने ही रेसिपी करताना मला आनंदच होईल. आता तयार करून ठेवलेल्या पातोड्या घ्यायच्या. एक एक करून पातोड्या गरम रश्श्यामध्ये सोडायच्या. पातोड्या सोडल्यानंतर लगेचच चमच्याने जास्त हलवायचे नाही, नाहीतर पातोड्या तुटू शकतात. आता कढईवर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एक छान वाफ काढायची. मंद आचेवर पातोड्या शिजू द्यायच्या. पातोड्या हळूहळू रस्सा शोषून घेतात, त्यामुळे त्यांना चवही अजून छान येते आणि पातोडी आतूनही खूप चवीला छान लागते. काही वेळाने झाकण काढायचे. पातोड्यावर तरंगत आलेल्या दिसल्या की समजायचे आपल्या पातोड्या छान शिजल्या आहेत. आता गॅस बंद करायचा. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तयार झाली आपली गरमागरम खानदेशी पद्धतीने पातोडी रस्सा भाजी. या भाजीत मसाल्याचा छान सुगंध येतो. रस्सा झणझणीत आणि चविष्ट लागतो. पातोड्या मऊ आणि मसालेदार होतात. ही भाजी गरमागरम पोळीसोबत खूप छान लागते. भाकरीसोबत तर तिची चव अजूनच खुलते. गरम भातावर रस्सा घेतला तरी एकदम तोंडाला पाणीच सुटते. घरच्या साध्या साहित्यामध्ये एवढी चवदार भाजी तयार होते. म्हणून एकदा ही पद्धत नक्की करून बघा. आणि तुमच्या घरी पातोड्या कशा पद्धतीने बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. घरच्या स्वयंपाकाची मजाच वेगळीच असते. साहित्य साधं असलं तरी प्रेम भरभरून असते. चव मात्र अप्रतिम असते. तर अशी ही माझ्या आजीच्या हाताची अस्सल खानदेशी पातोडी रस्सा भाजी आज आपण बनवली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमच्या घरात पातोडी पद्धत वेगळी असेल तर तेही मला नक्की शेअर करा. पुन्हा अशाच एका अस्सल महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.